नमस्कार, मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. आजच्या भागात आपण जानेवारी महिन्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी समजून घेणार आहोत. जानेवारी महिन्यातली पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड आहे ब्रह्मपुत्रा या नदीवर चीन आपले धरण बांधणार आहे. आपल्याला ठाऊक आहे, जगभरातल्या अनेक भागांमध्ये चीन स्वतःचे प्रकल्प राबवत असतं. याचे एक कारण असं आहे की चीनकडे पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे चीन स्वतःच्या दक्षिणेस आणि भारताच्या नैऋत्येस काही ना काही उपक्रम करत असतो. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे चीनचा हा धरण प्रकल्प. ब्रह्मपुत्रा या आपल्या भारतातल्या नदीवर हा प्रकल्प होणार आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा धरण असणार आहे. त्यामुळे इथे जो वीज निर्मिती प्रकल्प होईल तो सुद्धा सगळ्यात मोठा असणार आहे. तर या नदीला तिबेटमध्ये किंवा चीनमध्ये काय म्हटलं जातं? या नदीला तिबेट आणि चीनमध्ये यारलुंग जांगबो किंवा यारलुंग सांगपो असं म्हटलं जातं. तुम्हाला जर या नदीचा उगम कुठे होतो हे माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे जगातील सगळ्यात मोठं धरण असणार आहे हे आपण जाणलं. यानंतर हा प्रकल्प नक्की कोणत्या भागात होणार आहे ते माहिती करून घेऊ. मेडोग काउंटी हा जो अरुणाचल प्रदेशमधला भाग आहे इथे हा प्रकल्प होणार आहे. आणि सियांग हा जो काही भाग आहे इथे एक नामच्या बारवा पर्वत आहे. तुम्हाला नामच्या बारवा पर्वत सुद्धा दिसेल. अरुणाचल प्रदेशच्या वरती जी निळ्या रंगाची लाईन दिसते आहे तिथे आहे नामच्या बारवा पर्वत. आणि तिबेटमधून ब्रह्मपुत्रा वाहत येते आणि त्या नामच्या बारवाला पूर्णतः वळसा घालते आणि मग भारतात प्रवेश करते. तर नामच्या बारवाला प्रवेश केल्यानंतर आणि वळसा घातल्यानंतर जिथून ब्रह्मपुत्रा नदी भारतात येते त्या भागाचं नाव आहे सियांग. आणि आसाममध्ये आल्यानंतर तिचं नाव होतं ब्रह्मपुत्रा. आणि बांगलादेशमध्ये गेल्यावर सुद्धा तिचं नाव बदलतं. ही नद्यांची नावं, वेगवेगळ्या प्रदेशात नद्यांची काय नावं आहेत हे आपल्याला माहीत हवं. हा जो धरण प्रकल्प आहे हा चीनच्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट केला आहे. भारताकडे सुद्धा पंचवार्षिक योजना असायची. आपण 2014 सालापासून हा प्रकल्प बंद केला आणि नीती आयोगाची सुरुवात केली. नियोजन आयोग बंद झाले आणि नीती आयोग सुरू झाले. 1951 साली आपल्याकडे पहिला पंचवार्षिक प्रकल्प आला होता. तसंच सद्यस्थितीमध्ये चीनकडे 14वा पंचवार्षिक योजना चालू आहे आणि त्या अंतर्गत ब्रह्मपुत्रेवर चीन धरण बांधणार आहे. या बातमीनंतर पुढची आंतरराष्ट्रीय घडामोड आहे जागतिक मलेरिया अहवाल. जागतिक मलेरिया अहवाल जागतिक आरोग्य संघटना देत असते. म्हणजेच कोण? तर WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO ने 2019 पर्यंत मलेरियाचा अभ्यास केला, विविध देशांमध्ये केला आणि त्यात भारत यशस्वी ठरला आहे. कारण भारतात मलेरिया रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 2019 सालची जर घट बघितली तर 17.6% एवढी घट भारतात दिसून आली होती. आणि प्रादेशिक स्तरावर रुग्णसंख्या 20 दशलक्ष ते 6 दशलक्ष इतकी कमी झाली. 2020चा हा अहवाल मात्र जानेवारी महिन्याच्या 2021 साली आला होता. त्यामुळे यात गोंधळून जाऊ नका. अभ्यास 2019 पर्यंत केला, त्या अहवालाला नाव 2020 असं दिलं आणि अहवाल प्रसिद्ध मात्र 2021 मध्ये झाला. मृत्यूदरात भारतात किती घट झाली? तर मृत्यूदरात 92% इतकी घट झाली. आणि मलेरिया रुग्ण असणं वेगळं आणि त्यांचं मृत्यूचं प्रमाण असणं वेगळं. तर भारताने यात सुद्धा लक्षणीय प्रभाव दाखवला आहे आणि 92% इतका मृत्यूदर कमी झाला आहे. आता मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, जसे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतात ते 17 आहेत, तसे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स सुद्धा असतात. यातलं 6वं ध्येय किंवा 6वं गोल असं होतं की एड्स आणि HIV हा जो काही व्हायरस आहे त्याचप्रमाणे मलेरिया यांच्या रुग्णांमध्ये घट करणं हे गोल होतं. तर हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर असं म्हणायला हरकत नाही की भारताने 6वं ध्येय पूर्ण केलेला आहे, ते म्हणजे मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट केली आहे. हा अहवाल 2021 पर्यंतचा नव्हता, 2019 पर्यंतचा होता. पण 2019 पर्यंत कधीपासून सुरू झाला होता? तर 2000 पासून हा अहवाल घेण्यात आला होता. म्हणजे मलेरिया रुग्णांचा अभ्यास WHO ने 2000 या सालापासून केला 2019 या सालापर्यंत. त्यानंतर जसा मलेरिया हा अहवाल आहे तसाच जगाचा दहशतवाद निर्देशांक सुद्धा आहे. तर भारताचं जागतिक दहशतवाद निर्देशांक यात स्थान कितवं आलं? तर भारताचं 8वं स्थान यात आलेलं आहे. पहिलं स्थान आलं आहे अफगाणिस्तानचं. 10 पैकी गुण मिळाल्यास हे निर्देशांक ठरत असतात आणि जगात त्या देशांचं स्थान ठरत असतं. तसं अफगाणिस्तानचे 10 पैकी गुण आहेत 9.592. अफगाणिस्तान पाठोपाठ आहे इराक. इराकचे गुण आहे 6.682.
आणि नायजेरियाचे गुण दिलेले नाही आहेत, पण नायजेरिया 3ऱ्या स्थानावर आहे. भारताचे गुण जाणून घेऊ. भारताचे गुण आहेत 10 पैकी 7.351 इतके. आणि हा जागतिक दहशतवाद निर्देशांक आहे. यात असं देखील दिसून आलं की दक्षिण आशियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात दहशतवाद घडून येत आहे. साहजिक आहे, आशियात बऱ्यापैकी दहशतवादी संघटना आहे. दहशतवाद उगम जेव्हा होत असतो तेव्हा त्यामागे बरेच कारणं असतात. पहिले असंतोष असतो आणि त्या असंतोषाचं रूपांतर हळूहळू हिंसेकडे होतं, शस्त्र बाळगण्यात होतं, बॉम्ब बाळगण्यात होतो आणि मग दहशतवाद येतो. आपण बघतो की आशियात बऱ्यापैकी विकसनशील देश आहेत आणि त्यात काही नागरिक असे आहेत ज्यांच्यात नेहमी असंतोष असतो. ते कुठल्या ना कुठल्या बाबतीत समाधानी नसतात आणि मग त्यांना एकच मार्ग दिसू लागतो, तो म्हणजे हिंसेचा, आणि मग दहशतवाद वाढत जातो. याच पद्धतीने दहशतवाद हा दक्षिण आशियात सुद्धा जास्त आहे. यानंतर आहे पर्सन ऑफ द इयर. तर पर्सन ऑफ द इयर या वर्षी ठरलेले आहेत जो बायडन आणि कमला हॅरिस. जरी हा किताब सुद्धा जानेवारी महिन्यात मिळाला असेल तरी मागच्या वर्षीचं सुद्धा या पर्सनची व्यक्तिमत्व लक्षात घेतलं जातं. तर जो बायडन यांना हा पुरस्कार मिळाला आणि त्यांच्यासोबतच कमला हॅरिस यांना देखील मिळाला. आपल्याला माहित आहे जो बायडन सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. तर चेंजिंग अमेरिका स्टोरी या थीम खाली जो बायडन यांना हा पुरस्कार मिळाला आणि त्यांच्यासोबत कमला हॅरिस यांना देखील मिळाला. हा पुरस्कार टाइम्स मॅगझिन देत असते. टाइम्सच्या मॅगझिनच्या फ्रंट कव्हरला फोटो येत असतो. ज्या पर्सनला पर्सन ऑफ द इयर हा किताब मिळतो त्यांचा फोटो तिथे येत असतो. म्हणजेच यंदा जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा फोटो टाइम्स मॅगझिनवर आला. आपण गतवर्षाकडे जाऊ. MPSCने याच वर्षी प्रश्न विचारला आहे, त्यामुळे हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. MPSCने विचारलं होतं की 2019 साली ग्रेटा थनबर्ग यांना हा पुरस्कार मिळाला होता का? तर आपल्याला पर्याय निवडायचा होता, म्हणजे ते वाक्य बरोबर आहे की नाही हे ओळखायचं होतं. तर ते वाक्य बरोबर होतं की 2019 साली ग्रेटा थनबर्ग यांना पुरस्कार मिळाला होता पर्सन ऑफ द इयरचा, आणि त्याआधी 2016 साली डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला. आपल्याला फरक लक्षात येईल. 2020 साली जो बायडन निवडून आले, 2016 साली डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि त्या दोघांनाही त्याच्यानंतर आलेला जो पर्सन ऑफ द इयर हा किताब होता तो मिळाला आहे. तर 2016 साली डोनाल्ड ट्रम्प हे लक्षात ठेवायचं आहे आणि 2021च्या जानेवारी महिन्यात जो बायडन आणि कमला हॅरिस यांना हा पुरस्कार मिळाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष झाल्या आणि जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. 306 इतके इलेक्टोरल वोट त्यांना मिळाले आणि हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मतांपेक्षा खूप जास्त होते आणि अशा पद्धतीने ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. चेंजिंग अमेरिका स्टोरी ही थीम का दिली असेल तर डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडन यांच्यापेक्षा वेगळ्या विचारसरणीचे आहे आणि या दोघांच्या विचारसरणीत फरक असल्यामुळे अमेरिकेची जी स्टोरी एक प्रकारे बदलत आहे असं टाइम्सला वाटलं. त्यामुळे त्यांनी चेंजिंग अमेरिका स्टोरी या थीम अंतर्गत हा पुरस्कार प्रदान केला आहे. यानंतरची बातमी आहे बांगलादेशची. तिथे शहीद बुद्धिजीवी दिन मनवण्यात येतो. तर डिसेंबर महिन्यात हा दिन मनवण्यात आला म्हणून जानेवारी महिन्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आपण ही बातमी घेतलेली आहे. 14 डिसेंबरला हा दिन मनवण्यात येतो. याचं मूळ इतिहासात आहे. 1971 साली बांगलादेशमध्ये संग्राम झाला होता. भारताने बांगलादेशला मदत केली होती. 14 डिसेंबरचा हा दिन आहे. त्याच्या 10 दिवस आधी इंदिरा गांधींच्या आदेशावरून भारताने कराची बंदर उडवलं होतं, म्हणजे भारताच्या नेव्हीने उडवलं होतं. नेव्हीने आपलं शौर्य आणि पराक्रम दाखवलं आणि पाकिस्तानचे कराची बंदर उडवलं होतं. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. भारताची बांगलादेशला मदत होती. बांगलादेशचा जो भाषिक प्रश्न होता तो मोठ्या प्रमाणावर होता. बांगलादेशला आता पाकिस्तानपासून वेगळं व्हायचं होतं. पूर्व पाकिस्तान म्हणजे तत्कालीन बांगलादेश होता आणि 14 डिसेंबरला पाकिस्तानच्या सैन्याने तिथल्या शिक्षक, डॉक्टर, पत्रकार आणि असे शेकडो बुद्धिजीवींना ठार मारलं होतं. म्हणून बांगलादेशने असं ठरवलं की आता शहीद बुद्धिजीवी दिन मनवायचा आणि तो 14 डिसेंबर रोजी मनवायचा. चित्रात तुम्हाला काही बुद्धिजीवींची चित्रे दिसतील. त्यानंतर आहे युनिसेफची मदत. युनिसेफ मदत करत असतं जगभरात जेव्हा कुठे अडचणी येतात. बालकांसाठीची ही संघटना आहे, पण आता करोनामध्ये त्यांनी मदत द्यायचं ठरवलं आहे. 850 टन करोना प्रतिबंधक लस युनिसेफ देणार आहे आणि कधीपासून देणार आहे तर 2022 पासून देणार आहे, म्हणजे पुढील वर्षापासून देणार आहे. तर या लसी ते कशा पोहोचवणार आहेत? काही विकसनशील देश आणि काही अविकसित देश यांना युनिसेफ मदत करणार आहे आणि ती मदत ते विमानांचा वापर करून करणार आहे. जिथे शक्य असेल तिथे ते चार्टर्ड विमान सुद्धा वापरणार आहेत.
आणि आता फ्रीज का, तर आपल्याला माहीत असायला हवं करोना असो किंवा इतर कुठलाही विषाणू असो त्यांच्याशी लढण्यासाठी ज्या लसी दिल्या जातात त्यांची साठवणूक ही नेहमी कमी तापमानात केली जाते. मग त्यासाठी फ्रीजची आवश्यकता पडते. हे फ्रीज प्रगत देशांमध्ये बनवले जातात आणि मग प्रगत देशांमधून आणून ते विकसनशील देश किंवा अविकसित देशांमध्ये बसवले जातात. तर हे फ्रीज बसवण्याचं काम सुद्धा युनिसेफ करणार आहे अशी ही बातमी आहे. यानंतर आहे अमेरिकेत DCA परत एकदा लागू. बघा, अमेरिकेत DCA कायदा लागू झाला, त्याला डेफर्ड ॲक्शन फॉर चाइल्डहुड अरायव्हल असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर स्थलांतरितांचा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या काळात खूप मोठा होता. त्यांना इतर देशांमधले स्थलांतरित मंजूर नव्हते. स्थलांतरित म्हणा किंवा नोकरीसाठी तिथे राहणारे नागरिक होते, इतर देशांमधले ते मंजूर नव्हते. तर त्यांनी हा कायदाच रद्द करून टाकला होता. पण जसे डोनाल्ड ट्रम्प गेले आणि जो बायडन सरकार आलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की हा कायदा पुन्हा एकदा लागू करण्यात येईल. अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात निषेध देखील व्हायचे की ह्या कायद्याला वाचवा, आणि आता तो कायदा वाचला आहे. म्हणजे तिथे स्थलांतरितांना अर्ज करून त्यांचं काम होऊन जायचं. तर आता तशाच पद्धतीने स्थलांतरित तिथे राहू शकतात. त्यांच्या अमेरिकेत राहण्यावर जास्त बंदी आता येणार नाहीये. यानंतरची बातमी आहे ब्रिटनची. ब्रिटनकडून लसीला मान्यता. आता आपल्याला माहित आहे बऱ्याच भागामध्ये जगाच्या लसीकरण चालू झालेलं आहे. सगळ्यात पहिलं लसीकरण ब्रिटनमध्ये सुरू झालं होतं. का, तर दुसऱ्या टप्प्याची लाट सुद्धा सगळ्यात आधी ब्रिटनमध्ये आली होती आणि ती खूप मोठ्या प्रमाणात आली होती आणि जगाने सुद्धा त्यानंतर झालेला संहार बघितला. आपण एका आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या भागात बघितलं होतं की ॲस्ट्राझेनिका ही ब्रिटन आणि स्वीडनची मिळून एक कंपनी आहे, ती ॲस्ट्राझेनिका बनवते. तिला ऑक्सफर्ड विद्यापीठाची सुद्धा मदत होते आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानेच मान्यता दिली होती या लसीला. भारतात हीच लस कोविशिल्ड आहे आणि ब्रिटन पहिला देश ठरला या लसीला मान्यता देणारा. ही लस देणारा सुद्धा ब्रिटनवर खूप निर्बंध संपूर्ण जगाकडून आले होते. त्यांची जेव्हा दुसरा टप्पा कोरोनाचा आला त्यानंतर जगभरातून खूप निर्बंध ब्रिटनवर आले होते. ब्रिटनचं खूप आर्थिक नुकसान सुद्धा यामुळे झालं होतं. तर जानेवारी महिन्यात ब्रिटनने या लसीला मान्यता दिली अशी ही बातमी आहे. आज अशा पद्धतीने आपण या बातम्या बघितल्या जानेवारी महिन्यातल्या. पुन्हा भेटूया पुढच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या भागामध्ये. तोपर्यंत आमचे चॅनल बघत राहा. आमच्या व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.